नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्ही आता म्हातारे दिसायला लागलो आहोत, म्हातारपण रोखता येतं का? तर खरं सांगू का, विशेषतः स्त्रिया बरं का, स्त्रिया जेवढ्या मृत्यूला घाबरत नाही तेवढ्या त्या म्हातारपणाला घाबरतात. अगदी अंडरलाईन की मी कसे दिसन, माझे केस विरळ होतील, माझं जे स्किन आहे ती लूज पडेल आहे, दात पडतील आहे, असं त्यांच्या डोक्यात चक्र चालू होतं आणि त्या विचारानेच त्या म्हाताऱ्या आणखीन दिसायला लागतात. तर म्हातारपण म्हणजे त्वचा, केस, डोळे अशा ह्यांनी म्हातारपण होत नाही. सगळ्यात पहिले म्हातारपण कुठून सुरू होतं तर आपला हा मेरुदंड, जो आपला मेरुदंड 33 मणक्यांनी बनलेला असतो. आणि हे जे मणके असतात एकावर एक असे ठेवलेले असतात, ते आपली मान, पाठ, कंबर, पूर्ण शरीर असं तोलून धरतं. बघा, आपण ताठ बसतो, ताठ वागतो, ताठ चालतो, ह्या फक्त मेरुदंडामुळे. म्हणून हा मेरुदंड लवचिक ठेवला पाहिजे. जर तुम्ही हालचाल केली नाही तर या मेरुदंडामध्ये एक प्रकारचा कडकपणा येईल, स्टिफनेस येईल आणि तुम्ही लवकर म्हातारे व्हाल. त्यामुळे बघा, परदेशात सुद्धा अगदी म्हणजे 60 वय झालं म्हणजे म्हातारा झालं समजत नाही. ते लोक सतत कामात राहतात, बिझी राहतात. तर आपण सुद्धा आपलं म्हणजे आपण आता सासू झालो आहे की आपण वय झालं आहे तर आपण काही काम करायचं नाही, हे पहिले मनातनं काढून टाका. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं काम करायचंच, जेणेकरून आपला मेरुदंड हा लवचिक राहायला पाहिजे. हा जेव्हा लवचिक राहतो तेव्हा तुमचे जे सगळे अवयव आहेत ना, तर ते तुमचे व्यवस्थित कार्यरत राहतात. हा जो आपला मेंदू आहे, हा या मेरुदंडातनं तो मज्जारज्जू जो जातो त्याला संदेश देत असतो आणि त्याप्रमाणे आपले अवयव असतात ते काम करत असतात. त्यामुळे मेरुदंड हा लवचिक ठेवणं गरजेचं आहे. तर कसं ठेवता येईल तर अगदी सोपे 2 व्यायाम सांगते हे, की रोज तुम्ही ते करू शकता. अगदी अंथरुणावर अगदी सकाळी उठल्या उठल्या 2 मिनटं करा, की जेणेकरून तुमचं शरीर, हा जो मेरुदंड आहे हे लवचिक राहील. मार्जारासन. मार्जारासन हे अगदी सोपं आहे. आम्ही म्हणजे सकाळी आम्ही जे योगा करतो त्याच्यामध्ये अगदी हे 2-3दा करतो. तर अगदी मांजराप्रमाणे आपण असं म्हणतात ना, 4 पायावर हे करायचं. मी ते चित्र दाखवते. या चित्राप्रमाणे एकदा हे जाऊन असतो मेरुदंड हा शिथिल करायचा, परत वरती करून ताणायचा. तर हे मार्जारासन सुद्धा खूप महत्वाचं आहे मेरुदंडासाठी. आणि अजून एक म्हणजे भुजंगासन. भुजंग म्हणजे काय, साप. तर हा आपलं असं जर आपण झोपायचं, आणि तुम्हाला त्याचा पण मी फोटो दाखवते भुजंगासन कसं करायचं. तर हे नक्की तुम्ही करा, जेणेकरून तुमचं जे मेरुदंड आहे हा अगदी भक्कम आणि लवचिक राहायला पाहिजे. भक्कम आणि लवचिक, भक्कम आणि स्टिफ नाही राहायला पाहिजे, नुसताच भक्कम नाही. तर भक्कम आणि लवचिक, हा लवचिक का राहायला पाहिजे तर त्याच्याशिवाय तुमचं शरीर चालणारच नाही. ह्याच्यात एक आध्यात्मिक लोक ह्याच्यातच म्हणतात की ह्याच्यातनं सुषुम्ना नाडी गेलेली आहे, ह्याच्यावरच आपले 7 चक्र हे स्थित आहेत. तर हे सगळं तुम्ही, हा थोडासा आध्यात्मिक भाग झाला, तर तुम्ही ओंकार करू शकता, ध्यान करू शकता. आणि मार्जारासन, भुजंगासन, ज्यांना सूर्यनमस्कार घालता येतील त्यांनी नक्की सूर्यनमस्कार घाला. आपले पंतप्रधान सुद्धा रोज सूर्यनमस्कार घालतात. म्हणून त्यांचं वय हा मॅटरच भाग करत नाही. ते आजही किती ताठपणे चालतात, कारण त्यांचा मेरुदंड हा अतिशय लवचिक आहे. तर तुम्ही सुद्धा हे सगळं करून बघा आणि तुमचं म्हातारपण जरा रोखा. बघा, आजकाल अगदी म्हणत असतात बघा, म्हणजे आपल्या आधीची पिढी म्हणते की आजकाल हे मुलं 40शीतच नुसते म्हातारे होत चालले. का तर त्यांचं बैठं काम आहे, सतत हे कॉम्प्युटरचं असं बसणं. मी तुम्हाला एक चित्र दाखवते की आपण आदिमानवापासून परत आदिमानवापर्यंतच आपली ही शरीराची पोच होत आहे आणि त्याच्यामुळे हे लोक म्हातारे होत आहेत. पूर्वीचे ऋषी मुनी बघा किती छान आयुष्य 100 सहज पार करायचे. आपल्याला 100 नाही तरी जे आपण जगणार आहोत ते तुम्ही क्वालिटी लाईफ जगायचं आहे, क्वालिटी लाईफ. तर अगदी हा मार्जारासन
भुजंगासनं किंवा तुम्हाला सूर्यनमस्कार येत असेल तर सूर्यनमस्कार घाला. हा, फक्त ज्यांनी खूप जोर टाळून वगैरे काही करायचं नाही, आपल्याला झेपेल एवढंच करा आणि म्हातारपण रोखा. ध्यान करा. ध्यान करताना सुद्धा असं एक इमॅजिन करा, कारण त्याच्यातनं सुषुम्ना नाडी गेलेली आहे, आपले चक्र त्याच्यावर बसलेले आहे आणि अगदी असं हे करा की ही वैश्विक शक्ती आपल्याला आपल्या सगळ्या चक्रांना एक ऊर्जा पोचवत आहे, शक्ती पोचवत आहे आणि म्हणायचं मी शक्तिवान आहे. हं, तर ह्याप्रमाणे जर तुम्ही रोज म्हटलात आणि तुमचा मेरुदंड अगदी एकदम ताठ ठेवला, ध्यानामध्ये ओंकार करा, तर तुमचं शरीर अतिशय म्हणतात ना म्हातारपणापर्यंत, म्हातारपण नाही म्हणते मी, शेवटपर्यंत छान राहील. म्हातारपण हे तुमच्या, परत मी सांगते की चेहऱ्यावर म्हणजे त्वचेवर, केसांवर, डोळ्यांवर न अवलंबून असता तुमच्या मेरुदंडावर हे असतं. तर तुम्ही मेरुदंड तुमचा छान शेवटपर्यंत अगदी शाबूत ठेवा आणि छान आयुष्य जगा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा आणि म्हातारपण दूर ठेवा. परत एकदा मनापासून धन्यवाद.